अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या नावाजलेल्या ग्राम बोर्डी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। या यात्रेला दरवर्षीप्रमाणे गावातून रथ मिरवणूक काढण्याची परंपरा लागली आहे। एका जुन्या मंदिरात महाराज धुनी लावून बसायचे। ते मंदिर अन्नपूर्णा मातेचे आणि महाराज अन्नपूर्णाच्या मूर्तीची पूजा आरती व जप करायचे। महाराजांकडे अनेक लोक यायचे। याच काळात एकदा कोरडा दुष्काळ पडला असता त्यांची पूर्ण जनता त्यात होरपडली होती। यावेळेस महाराजांनी 7 दिवसाचा सप्ताह बसविला आणि पावसाला सुरुवात झाली। असे अनेक चमत्कार महाराजांनी दाखवले। संत नागास्वामी महाराजांचे मंदिर ऐतिहासिक व प्राचीनकालीन आहे। या मंदिराला महाराष्ट्र शासनाचा ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून मंदिराचे प्रवेशद्वार प्राचीनकालीन असून त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे। या यात्रेला रथ मिरवणुकीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे। येत्या 20 ऑगस्ट रोजी रथामध्ये महाराजांच्या पादुका ठेवून दोरखंडाच्या सहाय्याने रथ ओढून भाविक भक्तगण गावात प्रदक्षिणा पूर्ण करतात। श्रावण महिन्याच्या 4ही सोमवारी नागास्वामी महाराज मंदिरात शिवलिंगाला जलाभिषेक केला जातो। रथयात्रेला विदर्भातून भजनी मंडळी, वारकरी, दिंड्या, दुकानदार, हॉटेलवाले, आकाशी पाळणेवाले व पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने येतात। दुपारी 12 वाजता दहीहंडी फोडून रथयात्रेला मोठ्या उत्साहात वाजत गाजत गावातून मिरवणुकीला सुरुवात होते। याच मंदिराच्या आवारात अन्नपूर्णा मातेचे भुयारी मंदिर आहे। श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी धारगड यात्रा भरते, तर मंगळवारी नागास्वामी महाराज यांची यात्रा असते। यात्रेनिमित्त नागास्वामी महाराजांच्या समाधी मंदिराला आकर्षण रोषणाई, रंगरंगोटी करण्यात आली आहे। अशा संत नागास्वामी महाराजांमुळे बोर्डी गावाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे। या यात्रेनिमित्ताने पंचक्रोशीतील भाविक भक्त सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।